हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील पूर परिस्थितीतील दिलं निवेदन. पीएम केअर फंडाचा पैसा वापरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. उद्धव ठाकरेंची मागणी. तर कर्जमाफीसाठी पंचांग पाहणार का, ठाकरेंचा सवाल. एरवी रात्री हुडी घालून जाणारे लोक पाहिलेत. त्यांनी आता शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे जावं. सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला टोला. नुकसानीचे पंचनामे कधी होणार म्हणत तहसीलदाराच्या टेबलावर शेतकऱ्यानं फेकले 5,000. अतिवृष्टीनं बेजार झालेल्या लातूरमधील निलंग्याच्या शेतकऱ्याचा संताप. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांकडून चोप. नुकसान भरपाईसाठी सुरू होतं ठिय्या आंदोलन. जालन्याच्या मंठा तालुक्यातील शेकडो शेतकरी घुसले. जिल्हाधिकारी कार्यालयात सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं अजित पवारांचं वक्तव्य. तर आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. भुजबळांचा अजित पवारांवर पलटवार. पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरांना जामीन. तर खेवलकरांवर कोणाच्या तरी सांगण्यावरनं गोवलं गेलं. निर्दोष सुटतील, खडसेंना विश्वास. सिडकोच्या घरांच्या किमतीबाबत चांगला निर्णय घेणार. पुढच्या 15 दिवसात बैठक लावणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. संपूर्ण महाराष्ट्राची फक्त न्यूज 18 लोकमतलाच पसंती. टीआरपीमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1. दर्जेदार आणि विश्वसनीय बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत.